आणि आता आपण न्यूज टॉप 9 कडे वळूयात। सुरुवातीला दिवसभरातल्या महत्त्वाच्या राजकीय टॉप 9 बातम्या। समित कदमचा आरएसएस भाजप फडणवीसांशी संबंध, देशमुखांनी आरोप नाही तर खुलासा केलाय। तुरुंगात असतानाही देशमुखांनी मला दबावाबाबत सांगितलं होतं, राऊतांचा दावा। तरुणाच्या संघाशी आरएसएसशी संबंध आहे, भाजपशी संबंध आहे, देवेंद्र फडणवीस यांचाही संबंध आहे, हे आपण पाहिलंच। आम्ही त्या सुमित कदमला ओळखत नाही। समित कदमने कोणते महान कार्य केलंय म्हणून त्याला वाय दर्जाची सुरक्षा? संजय राऊतांचा फडणवीसांना हा सवाल। तर 2.5 वर्षापूर्वी मलाही धमक्या येत होत्या। संघ परिवारातील लोक येतात आणि धमक्या देतात, राऊतांचा हल्लाबोल। कोण तो आहे? कोण आहे हा? कोण आहे? याला वाय दर्जाची सिक्युरिटी का मिळाली आहे? कोणी दिली? गृहमंत्री कोण आहे? उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंवर आरोप लावण्यासाठी माझ्यावर दबाव होता। समित कदमला 5 ते 6 वेळा प्रतिज्ञापत्र घेऊन माझ्याकडे आला होता। अनिल देशमुखांचा पत्रकार परिषदेत आरोप। सुमित कदम यांना माझ्याकडे 5-6दा पाठवलं। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार आणि अनेक नेत्यांवर मी खोटे आरोप करायचे आणि त्या खोट्या आरोपाचं मी प्रतिज्ञापत्र करून द्यायचं, अपडेट करून द्यायचं। तो आणणारा माणूस जो होता माझ्याकडे तो होता सुमित कदम। समित कदम आणि फडणवीसांचे जवळचे संबंध, समित कदम साधा नगरसेवक देखील नाही, मग त्याला वाय सुरक्षा कशी? अनिल देशमुखांचा हा सवाल। त्यांचे फोटो आहेत, देवेंद्र फडणवीस यांचे, समित कदम हे अतिशय जवळचे आणि त्यांनीच त्याला, समित कदम हा साधारण कार्यकर्ता, नगरसेवक सुद्धा नाही। देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणातील खलनायक, त्यांनी विषाचा प्रवाह निर्माण केलाय। राजकारणातील खलनायक आणि कळीचा नारद म्हणूनच त्यांची महाराष्ट्रात ओळख होईल। संजय राऊतांची घणाघाती टीका। वारंवार म्हणतो देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातले खलनायक आहेत। ज्या प्रकारचं राजकारण त्यांनी महाराष्ट्रात केलंय, महाराष्ट्र कलंकित केला, महाराष्ट्रामध्ये विषाचा प्रवाह निर्माण केला, ते राज्य त्यांना माफ करणार नाही। महाराष्ट्रातही काही घडेल का अशी चिंता वाटायला लागली आहे। मणिपूर घटनेविषयी बोलताना शरद पवारांकडून चिंता व्यक्त। आजूबाजूच्या राज्यातही घडलं, खाली कर्नाटकामध्ये घडलं आणि अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रात काही घडेल का काय अशी चिंता वाटायला लागली। पवारांच्या तोंडी दंगली घडतील अशी भाषा अयोग्य। पवारांनी दंगली घडतील असं भविष्य कुठल्या कारणानं केलंय? बावनकुळेंचं हे वक्तव्य। जरांगींच्या मराठा समाजाला ओबीसीत घेण्याच्या मागणीवर पवारांनी भूमिका स्पष्ट करावी, प्रकाश आंबेडकरांचं शरद पवारांना आवाहन। मराठा समाजाचे 225 आमदार निवडून आणण्याचाच पवारांनी डाव आखला, प्रकाश आंबेडकरांची शरद पवारांवर टीका। पवारांनी जो डाव रचलेला आहे की 225 समाजाचे आमदार गेले पाहिजेत आणि हे आता पूर्णपणे मराठा समाजाची नीती झालेली आहेत, या आता इतर कोणाचीच नीती राहिलेली नाही।